आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट 3 मधील अध्ययन स्तर क्रमांक 7 अंतर्गत परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरसह लहान वाक्य वाचतो हा स्तर विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुलांनो, आपण वाचन कौशल्य सुधारण्यासाठी या व्हिडिओमधून जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन घेणार आहोत। बरीचशी मुले जोडाक्षरांचे वाचन करताना चुका करतात। त्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुलांनो, प्रथम जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे काय ते आपण पाहू। आपली मराठी भाषा अनेक वर्णांनी बनलेली आहे। वर्ण म्हणजे काय तर आपल्या मुखातून बाहेर पडणारे असंख्य मूलध्वनी आहेत, त्यांना आपण वर्ण असे म्हणतो। असे एकूण मराठी भाषेत 52 वर्ण आहेत। या वर्णांचे 3 प्रकार आहेत। 1 स्वर, 2 स्वरादी आणि 3 व्यंजन। इथे आपल्याला स्क्रीनवर एकूण 14 स्वर दिसत आहेत आणि इथे 2 स्वरादी दिसत आहेत। तसेच हे एकूण 34 व्यंजने आपल्याला समोर दिसत आहेत। तसेच क्ष आणि ज्ञ ही 2 संयुक्त व्यंजने सुद्धा आपल्याला माहीत आहेत। मुलांनो, आता आपण या सर्व वर्णांपासून म्हणजेच स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांपासून मराठी शब्द कसे तयार होतात ते पाहूया। पवन हा शब्द पहा। हा शब्द प अधिक अ अधिक व अधिक अ अधिक न अधिक अ अशा वर्णांपासून तयार झालेला आहे। यामध्ये प व न हे 3 व्यंजन आहेत आणि या प्रत्येक व्यंजनामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे। तसेच मराठी हा शब्द कसा तयार झाला तो पाहूया। म अधिक अ अधिक र अधिक आ अधिक ठ अधिक ई। आता यामध्ये म र ठ ही 3 व्यंजने आले आहेत आणि या प्रत्येक व्यंजनामध्ये अनुक्रमे अ आ ई हे स्वर मिसळलेले आहेत। आता आपण या वर्णांपासून जोडाक्षर कसे तयार होतात ते पाहूया। मुलांनो, आता मस्त हे जोडाक्षर कसे तयार होते ते पाहूया। या शब्दामध्ये म, स, त ही व्यंजने आहेत, परंतु यामध्ये स हे व्यंजन त या व्यंजनामध्ये मिसळून पुढे स्वर मिसळला आहे। स अधिक त अधिक अ अशा प्रकारे हे जोडाक्षर तयार झाले आहे। 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळून जोडाक्षर तयार होते व असे जोडाक्षर असलेले अक्षर ज्या शब्दात असते त्याला जोडाक्षरयुक्त शब्द असे म्हणतात। आता दुसरा शब्द पहा, भास्कर। हा शब्द कसा तयार होतो ते पहा। भ अधिक आ अधिक स अधिक क अधिक अ अधिक र अधिक ओ। या शब्दामध्ये स हे व्यंजन क या व्यंजनामध्ये मिसळले आहे व पुढे स्वर मिसळला आहे। विद्यालय या शब्दामध्ये व, द, य, ल, य अशी 4 व्यंजने आहेत। यामध्ये द आणि य ही व्यंजनं एकमेकांना जोडून आलेले आहेत आणि म्हणून विद्यालय हा जोडशब्द आहे। मुलांनो, सुरुवातीलाच आपण क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने पाहिली। क्ष हे व्यंजन क आणि श या व्यंजनापासून तयार झालेलं आहे आणि म्हणून हे संयुक्त व्यंजन आहे। तसंच ज्ञ हे व्यंजन द अधिक न अधिक य या 3 व्यंजनांपासून बनलेले आहे, म्हणून ज्ञ हे सुद्धा संयुक्त व्यंजन आहे। चला तर मुलांनो, आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन करूया। क अधिक र क्र क्रम
विक्री क्रमांक क्रश त अधिक य त्य सत्य त्याला आत्या त्याग म अधिक र म्र नम्र आम्र ताम्र नम्रता त अधिक र त्र मात्र यात्रा गोत्र सत्र प अधिक र प्र प्राण प्रयत्न प्रमुख प्रिय श अधिक ट ष्ट पोष्ट गोष्ट कष्ट नष्ट म अधिक ह म्ह म्हणजे म्हातारा म्हणी म्हैस ध अधिक य ध्य ध्येय ध्यास ध्यान आराध्य ड अधिक य ड्य घड्याळ रड्या वाड्यात द अधिक य द्य उद्या विद्या वाद्य द्यावे स अधिक त स्त पुस्तक अस्त कुस्ती गस्त र अधिक य र्य कार्य सूर्य धैर्य शौर्य झ अधिक य झ माझ्या तुझ्या त अधिक त उत्तम उत्तीर्ण उत्तर ल अधिक ल मल्ल गल्ला धिल्ला. छान. अशाच जोडाक्षरयुक्त शब्दांचं वाचन करा म्हणजे तुम्हाला जोडाक्षरे वाचता येतील. आता पुढील जोडाक्षरयुक्त शब्दांनी युक्त असलेली काही वाक्ये लिहिली आहेत त्याचे वाचन करा. 1. त्याचे नाव प्रणव आहे. 2. म्हैस पाळीव प्राणी आहे. 3. माझ्या आत्याने घड्याळ आणले. 4. वनस्पती ऑक्सिजन देतात. 5. प्रज्योतने मला सल्ला दिला. 6. परीक्षा संपल्यामुळे त्याला सुट्टी आहे.